नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे निर्मल सीड। ही मुक्ताईनगरची कंपनी आहे, जळगाव जिल्ह्यातली, महाराष्ट्रामधली। या कंपनीने दिलेलं आपल्याला सीड होतं आणि हा पूर्ण प्लॉट फेल गेलेला आहे। आपण याची लागवड केली होती 10 जूनला। आज तारीख आहे 10 ऑक्टोबर, म्हणजे जवळपास जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा 3 महिन्याचा प्लॉट आहे। आणि बघा, आज हा उपटणं चालू आहे। याला भाव दिला होता, या सीडाला कॉटन सीड आहे, हे आंबाडीसारखं दिसतंय बघा। याला भाव दिला होता त्यांनी 44,000 रुपये प्रति क्विंटल, आणि सांगितलं होतं की याला 8 क्विंटल तुम्हाला एका प्लॉटला होईल। तर आपली अपेक्षा जास्त काही नाही, परंतु आपलं साधारणतः 1-2 क्विंटल होईल या हिशोबाने हे लावला होता प्लॉट। कारण की इतकी प्रोडक्शन तर काही होऊ शकत नाही कॉटन सीडचं, हे आपल्याला माहिती आहे। हे बघा बोंड, आता या बोंडाची खासियत अशी की त्यांनी रोगीण आपल्याला उपटायची सांगितली। उपटल्याच्या नंतर सुद्धा एकाच फुलामध्ये पावडर आलं काही कणांना, आणि 75% कणं तसेच राहिले, परंतु ते जे 25% कणांना पावडर आलं होतं त्याचं हे बोंडात रूपांतर झालं। आता तुम्ही पाहू शकता, प्रत्येक झाडाला हा प्रॉब्लेम आलेला आहे। आता 1-2 झाडाला असतं तर ठीक आहे, परंतु प्रत्येक झाडाला प्रॉब्लेम आल्यामुळे सांगितलं मी त्या साहेबांना की सर, म्हटलं तुम्ही हा प्लॉट जो आहे तो फेल झालेला आहे, तसा याचा पंचनामा करून जा आणि मला नुकसान भरपाई द्या। तर त्यांनी साफ नकार दिला। त्यांनी सांगितलं की याला फुलंच नव्हते यायला पाहिजे। आता परंतु याला फुलं आले, परंतु ह्या फुलामध्ये पावडर पाहिजे नाही या कणांना। आता बघा, याला पावडर नाही, असे पाहिजे सर्व फुलं। आता बघा, याला बोंड आलेले। आता तसं असल्याच्या नंतर बोंड यायला नाही पाहिजे वास्तविक पाहता। बघा, हे त्याचंच फुल आहे, याच्यामध्ये बघा पावडर नाही आहे, काहीला पावडर आहे। त्यामुळे हा फेल प्लॉट त्यांनी आपल्याला दिला, आपली फसवणूक केली। फसवणूक करून सुद्धा वरून सिरजोरी करतात आणि म्हणतात की बा तुम्ही उपटून टाका, काही करा, आम्ही काही तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही। हंसलीमधील हा गट नंबर 9 आणि 10 मधील प्लॉट आहे, नानाभाऊ नारायण लिहिणारे यांच्या शेतातील बघा। आणि हा नर आहे। बरं ठीक आहे, मादीचं जाऊ दे। हा जो नर आहे, या नराला पहिले तर फुलंच येणं, फुलं येण्यासाठी त्यांनी आपलं कोरेला शिपाय सांगितलं, टाटा बाहेर शिपाय सांगितलं, सर्व आपण औषधं फवारली, परंतु त्याला काही पावडर आलं नाही। आता बघा, हे फुल आहे, हे दिसतंय तुम्हाला पिवळं, परंतु याला पावडरचा पत्ता नाही। असं जेव्हा खूपच चोळलं तेव्हा कुठं पावडर निघते। हे बघा, याच्या अर्ध्या कानाला पावडर आहे, अर्ध्या कानाला पावडर नाही। म्हणजे हे तरी आत्ता सुरू झालं या 2-3 दिवसामध्ये, याच्या अगोदर याला बिलकुल पावडरच नव्हतं। म्हणजे या फुलाला पावडरच नाही नाराजा। आणि फुलाला पावडर नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं की याला फुलंच नव्हते आले पाहिजे। आता फुलं तर पहिले 2 महिने फुलं